पंचांची भूमिका सातत्याने निभावत असताना राहुल पाटील सर अतिशय दक्ष अशी पंचगिरी पाहायला मिळते। त्यांच्या माध्यमातून सातत्याने चांगली पंचांची भूमिका निभावत असताना राहुल पाटील सर आणि दुसरा बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव हाताळताना या ठिकाणी शिवम पाहायला मिळतो। कल्पेश सारख्या फलंदाजाला या ठिकाणी जखडून ठेवलंय। तसं बघायला गेलं तर कुठल्याही प्रकारचा फुटवर्क पाहायला मिळत नाही। मोबाईलला जशी नेटवर्कची गरज आहे तशी क्रिकेटमध्ये फुटवर्कला खूप महत्त्व दिलं जाते। आणि आता लोअर फुलटॉस चेंडू फॉलो थ्रू मध्ये मात्र त्या ठिकाणी गोलंदाज अतिशय थोडंसं लेजी घेतलं गेलं आणि कल्पेशने या ठिकाणी स्ट्राईक रोटेट केलेली पाहायला मिळते। ज्या ठिकाणी जी सिंगल व्हायला नको होती कल्पेशला जखडून ठेवलं होतं। आता मात्र कल्पेश स्ट्राईक रोटेट करत असताना आता मात्र स्ट्राईकवर आलाय अनुजला मात्र या ठिकाणी हात खोळावे लागतील, कारण कल्पेश 3 चेंडूंना सामोरे गेला। खूप काही अपेक्षा त्याच्या समर्थकांना असतील, परंतु तशी अपेक्षा मात्र भंग केला या ठिकाणी असं म्हणायला हरकत नाही। कल्पेशच्या माध्यमातून अनुज शिवमचा अजून एक चांगला चेंडू मात्र यष्टीरक्षक चकतोय, त्याच्या पाठीमागे असलेला शतरक्षक चकतोय आणि चेंडू बॅटला ब्रश करत निघून जातोय। दणदण जमिनीला घासत पुसत सीमारेषा पार येतोय चौकार। अगदी बॅटची आतली कडा घेऊन चेंडू सीमा पार गेलाय। अगदी संघाला गरज होती त्या धावांची, ज्या चौकाराची, तो चौकार आता बादशाही संघाला वेळलाय। धावफलक 5 वर जाऊन पोहोचलाय। शिवम पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू होता, घुटना टेकावला होता, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू घरंगळत जातोय, डीप मधून शतरक्षक येतोय। दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु कल्पेशने सांगितलं की थांब, नको, धोका नको। कल्पेश स्ट्राईकवर राहतोय, स्वतःवर या ठिकाणी विश्वास दाखवताना पाहायला मिळतोय। कल्पेश जाधव तेवढी क्षमता त्याच्या बॅटमध्ये आहे हे सातत्याने दाखवून दिलेले आहे। आज मात्र या ठिकाणी तसा खेळ करावा लागेल। सकाळच्या सत्रामध्ये कल्पेशने खूप चांगला खेळ केला होता। तोच कल्पेश सामना करेल शिवमच्या शेवटच्या चेंडूचा, षटकातील शेवटचा चेंडू। 2 षटकांची लढत, 6 धावा धावफलकावर, 5 चेंडूंचा खेळ संपन्न। आणि आता फेकून देण्याचा प्रयत्न होता, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक खाली, चुकी होणार नाही। कल्पेश बॅक टू द डगआउट। पहिला गडी बाद होतो या ठिकाणी बादशाही संघाचा। मोठा आदरा बादशाही संघासाठी। 4 चेंडूंना सामोरे गेला, फक्त 1 धाव धावफलकावर कल्पेशच्या नावापुढे। चांगली गोलंदाजी शिवमच्या माध्यमातून पहिल्याच पॉवर प्ले षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च करत कल्पेश सारखा मोहरा माघारी पाठवले। बॅट्समॅन लवकर पाठवायचं आहे, प्लीज कॉपरेट, आपल्याला भरपूर सामने खेळायचे आहे। बादशाही संघ फलंदाज पाठवून द्या लवकर। यानंतर होणारा सामना आहे तो कोपर आणि जुनंदुर्की, दोन्ही संघाच्या संघनायकांनी इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे। दिनेश येतोय मला वाटतं मैदानाच्या आतमध्ये। गोलंदाजी मार्कवर देवराज या गोलंदाजाला पाचारण केलंय बादाणे संघाच्या माध्यमातून। पहिल्या षटकामध्ये खूप सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली शिवमच्या माध्यमातून। कल्पेश सारख्या फलंदाजाला बाद करत असताना फक्त आणि फक्त 6 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात। स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस, पहिल्या दिवसावर नाव कोरलं होतं ते धोंडा उडवली संघाने, आणि आज कुठला संघ या ट्रॉफीवर नाव कोरेल यासाठी मैदानाच्या आतमध्ये लढत सुरू आहे। एका बाजूला आपण पाहू शकता बादशाही, त्यांना 2 हात करताना बादाणे संघाच्या संघनायकांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रित केलं होतं ते बादशाही संघाला। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला, त्यानंतर धावफलकाचा विचार केला तर 6, 1 गडी बाद 6। दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू, खेळण्याचा प्रयत्न केला नाही। बघूया पंचांचा काय इशारा आहे तो। पंचांचा नो बॉलचा इशारा, आउट ऑफ द पिचच्या बाहेर चेंडू लँड झालेला आहे, त्यामुळे पुढचा चेंडू असेल फ्री हिट। 1+1 2 धावा जोडल्या जातील। 2 ने धावफलक पुढे सरकला, 8 वर जाऊन पोहोचला, 1 गडी बाद 8। पुढचा चेंडू आहे फ्री हिट, उघडा डोले पान हिट। पुढचा चेंडू आहे फ्री हिट, अगदी मुक्त संचार करता येईल फलंदाजाला, कुठल्याही पद्धतीचा फटका खेळू शकतो, फक्त धावबाद मात्र या ठिकाणी होण्याची काळजी घ्यायची आहे फलंदाजाने। देवराज
स्लोवर गतीचा चेंडू, चेंज ऑफ स्पेस, काय सुरेख चेंडू हाताळला गेला, निर्धाव चेंडू. तिसऱ्या पंचांची या ठिकाणी सुविधा नाहीये मित्रो, पंचांचं डिसिजन अंतिम डिसिजन असेल. निर्धाव चेंडू. नो आर्ग्युमेंट्स प्लीज. चर्चा नसावी. चला गोलंदाज सज्ज. देवराज सरळ बॅटने या ठिकाणी ड्राईव्ह पाहायला मिळतो, मिड विकेट मध्ये जातो, त्या ठिकाणी प्लंबिंग होते थोडीशी आणि सहज गत्या दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होताना दिसते. 2 धावा या ठिकाणी प्राप्त होताना दिसतील. 2 ने धावफलक पुढे सरकताना दिसलं. आता मात्र डबल फिगर मध्ये धावफलक जाताना दिसतोय. 10 वर 1 अशी सध्याची परिस्थिती पाहायला मिळते. वास्तविक संघाची महत्वाचा गडी बाद झालाय तो कल्पेश जाधव माघारी परतलाय. आता मात्र एक चांगली भागीदारी करावी लागेल. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक, मला वाटतं या ठिकाणी 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एखादा मोठा पटका आला तर एक सामन्यात रंगतदार अवस्थेमध्ये सामना जाताना पाहायला मिळेल. आणि प्रयत्न केला जातोय, चेंडू हवेत, मिड विकेट मधून शतरक्षक पुढे आलाय, जज करतोय आणि चुकी होणार नाही. झेल पकडला जातोय, फलंदाज होतोय फेल. दरम्यान दुसरा गडी बाद होतो या ठिकाणी 10 या धावसंख्येवर. आणि 10 वर दुसरा गडी बाद झाल्यानंतर इनियट नंबर 4 वर फलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे अनिकेतला आता मात्र या ठिकाणी चांगली फलंदाजी करावी लागेल. एखादा मोठा पटका, एक सन्मानजनक धावसंख्या उभारून देऊ शकतो बादशाही संघाला. समर्थकांकडून खूप अपेक्षा होत्या बादशाही संघाच्या, परंतु मात्र या ठिकाणी थोडीशी निराशाजनक कामगिरी पाहायला मिळते बादशाही संघाची. परंतु अजूनही वेळ गेलेली नाही. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एक मोठा पटका बादशाही संघाला पुनरागमन करून देऊ शकतो सामन्यामध्ये. बघूया गोलंदाजी मार्कवर देवराज सामना करेल. अनिकेत आताचा चेंडू चांगला चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतो, एक धाव पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? दुसरीचा प्रयत्न सुद्धा केला जातोय आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण होते. थोडासा आतमध्ये आला चेंडू टप्पा पडल्यानंतर. बघूया पंच काय डिसिजन देत आहेत. खूप अग्रेसिव्हपणा दिसतोय या ठिकाणी बादशाही संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून. मित्र प्लीज अग्रेसिव्हपणा दाखवू नका. पंच डिसिजन देतील, तुमच्यापर्यंत तुम्हाला चांगला डिसिजन, योग्य डिसिजन मिळेल. अग्रेसिव्हपणा दाखवू नका. आदर करा, पंचांच्या निर्णयाचा आदर करा मित्रो. पंच निर्णय देतील. चेंडू टप्पा पडल्यानंतर चला सुरू करा. डॉट बॉल 2 धावा दरम्यान पूर्ण होतात दिसले या ठिकाणी. 2 ना 2 धावा या ठिकाणी 22च्या रूपाने प्राप्त होत आहेत. चला सामना सुरू करा मित्र, वेळ घेऊ नका. कमिटी त्यांचा बादशाहीचं म्हणणं आहे की बॉल पिचच्या बाहेर पडला आणि आतमध्ये आला. पंचाचं डिसिजन आहे की फेअर डिलिव्हरी आहे. रेषेच्या पण आत बॉल पडला. या मित्र बघा, या कल्पेश, कुणावर अन्याय होणार नाही मित्र, कुणावर अन्याय होणार नाही. फेअर डिलिव्हरी आहे. अगदी रेषेच्या आतमध्ये चेंडू पडलाय. दोन धावफलक पुढे सरकला, 12 वर जाऊन पोहोचलाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
चला सामना सुरू करूया. थोडासा वेळ जातो या सामन्यामध्ये. पंचांचा निर्णय खूप पंचांचं सातत्याने मी कौतुक करत आलो, त्याला कारण म्हणजे त्यांची दक्ष अशी पंचगिरी पाहायला मिळते. योग्य असं निर्णय त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतात. राहुल पाटील सर यांच्या माध्यमातून खूप चांगलं डिसिजन पाहायला मिळते. दरम्यान देवराज पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर आणि आता लॉब केलाय. क्षेत्ररक्षक आहे ज्याची गरज होती बादशाही संघाला, तो षटकार पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या डोक्यावरून आलेला उत्तुंग षटकार. 6 असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी थँक्यू विजय. जसा षटकार आला तसा जल्लोष पाहायला मिळाला डगआउट मध्ये. आणि 12 प्रतिनिधी मला सांगतोय की शहापूर तालुक्यातील अंडर 19 मधला बेस्ट बॅटमन सध्या फलंदाजी करतोय आणि त्याच्या बॅटमध्ये आलेला हा उत्तुंग षटकार. आणि या षटकाराने आता मात्र संजीवनी प्राप्त झाले. डगआउटला संजीवनी प्राप्त झाले. स्कोअर बोर्डला 18 वर जाऊन पोहोचलाय धाव फलक. या आधीची लढत बघितली असेल जुनांदुर्की विपक्ष पिंपलास 17 धावा डिपेंड केल्या जुनांदुर्की संघाने. या ठिकाणी 18 वर जाऊन पोहोचलाय धाव फलक. काय सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. भादाणे विपक्ष बादशाही. देवराज पुन्हा एकदा राईट अमूर्ध विकेटने सामना करेल तो अनिकेत. आणि आता एक चांगला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेमधून ऑन साईडला तटवलेला, मात्र त्या ठिकाणी पुन्हा एकदा मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होते. 2 धाव पूर्ण तिसरीचा प्रयत्न केला जातोय आणि तिसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज या ठिकाणी धावबाद होताना दिसतोय. तो 2 धाव फलक पुढे गेला. 20 वर जाऊन पोहोचलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 21 धावांचं आव्हान ठेवलंय या ठिकाणी भादाने संघासमोर. बादशाही संघाने एक चांगलं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलंय. यानंतर होणारा सामना कोपर विपक्ष जुनांदुर्की. मी प्रवीणजी शिंदे यांना सांगतोय की आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. चला दोन्ही कर्णधार, कोपर संघाचा कर्णधार आणि जुनांदुर्गी, आणि या सामन्याचं नाणेफेक करण्याकरता सन्माननीय पुंडलिकजी थाळके, सन्माननीय पंढरीनाथ पाटील यांना मी विनंती करेन आपण या आमच्या समोर जॉईंट व्हायचं आहे. हॅलो. तिसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण या ठिकाणी त्याचा टॉस करत आहोत. सन्माननीय पंढरीनाथ पाटील, 2 ओव्हरची मॅच असेल ही सूचना आपण लक्षात घ्या. या ठिकाणी टॉस केला गेलाय आणि कोपर संघाने नाणेफेक जिंकले. निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण नक्कीच दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक असेल कारण सामना सुरू आहे. आणि जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये ज्या ठिकाणी संजयजी पाटील यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. कोणत्या स्पोर्ट कुंदे आयोजित महायुती चषक 2025 आजचा दुसरा दिवस आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये काही सामने शिल्लक राहिले. त्या ट्रॉफीवर महायुती चषकावर नाव करण्यासाठी कुठला संघ आज पुढे मार्गक्रम करेल हे सांगणारे काही क्षण आपल्याकडे शिल्लक राहिलेत. तिसऱ्या फेरीतील सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. भादाने विपक्ष बादशाही असे 2 तुल्य बलाशी लढत मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. पूर्वार्धाचा विचार केला तर या ठिकाणी बादशाही संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 20 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात 2 षटकांमध्ये आणि 21 धावांचं फलंदाज भादाणे संघ आपली सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानामध्ये जाऊ द्या. क्षेत्ररक्षण सजलेले पंच दोन्ही सज्ज आहेत आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रम करताना पाहायला मिळेल. देवराज आणि विश्वास अशी विश्वासार्हता ठरवणारी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळते. थोडंसं टाळ्यांच्या जयघोषामध्ये त्या जोडीचा डगआउट मध्ये त्यांचं स्वागत केलं जातं. वेल प्लेट असं त्यांना सांगितलं गेलंय. चांगला खेळ करा, संघाला विजयी करून या अशा शुभेच्छा त्यांना देण्यात आलेल्या आहेत. डगआउट मधून अनेक समर्थक क्रिकेट रसिक
आज ह्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत SK एंटरटेनच्या माध्यमातून त्या सर्व प्रेक्षकांचे आणि तमाम क्रीडा रसिकांचे आम्ही कुंदेस्फोट कुंदे आयोजित महायुती चषकामध्ये सहर्ष सस्नेह स्वागत करत आहोत। संध्याकाळचं सत्र आहे, अगदी डोंगर पायथ्याशी बसलेलं हे मैदान सुसज्ज असं मैदान असलं तरी संध्याकाळच्या सत्रामध्ये खूप लवकर या ठिकाणी अंधार होतोय, तरी मित्र कोऑपरेट करा, वेळ तुमच्या आमच्यासाठी थांबणार नाही, वेळेला महत्त्व देत चला। आज असाच प्रकार घडला आणि 2 संघ स्पर्धेतून बाहेर झाले, त्याला कारण म्हणजे त्यांना मिळालेली 2 धावांची पेनल्टी आणि ती पेनल्टीच्या जोरावर कोसले हा संघ बाहेर झाला। त्याचप्रमाणे त्यांच्याच जोडीला अगदी त्यांच्या कुशीत बसलेलं गाव ते म्हणजे गेरसे असे 2 संघ पेनल्टीमुळे बाहेर गेले। पहिला चेंडू हवेत आहे, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही, पॉइंट रिझल्ट मध्ये दरम्यान एकच धाव मिळते या ठिकाणी, एकने या ठिकाणी अकाउंट ओपन होतंय, ते म्हणजे देवराजचं एकने श्रीगणेशा केला जातोय। धावफलकातून 0तून पुढे जाण्यासाठी एका धावेची गरज असते आणि ती धाव मात्र धावफलकावर जोडली जाते, पहिली धाव धावफलकावर जोडली जाते। देवराज एकने आपलं खातं उघडतोय, कल्पेश जाधव स्वतः गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय। एक अनुभवी अष्टपैलू खेळाडू सातत्याने कित्येक वर्ष क्रिकेट खेळत असतो, एक मोठा अनुभवाचा खजाना, त्याचे चांगला चेंडू होता, हेलिकॉप्टर उडवलाय मात्र आतमध्येच लँड होताना पाहायला मिळतोय। एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जातोय, सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते, अगदी चित्त्याच्या सप्लाईने 2 धाव पूर्ण होत आहेत। 2ने धावफलक पुढे सरकला तो म्हणजे 3 वर। क्रिकेटची लाईफलाईन सिंगल आणि डबल असं म्हटलं जातंय, खूप महत्त्वाचं आहे सिंगल आणि डबल घेणं, कारण जर धावफलक आपल्याला आलता ठेवायचा असेल तर सिंगल आणि डबलला महत्त्व दिलंच पाहिजे आणि तेच करताना फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात देवराज आणि विश्वास आणि रिव्हर्स क्षेत्ररक्षक 2 धावत आहेत, अरे जिंकले क्षेत्ररक्षकाने चेंडूला अडवलाय, उचलून चेंडूची फेकी होईपर्यंत भरपूर वेळ होता 2 धावा पूर्ण करण्याच्या आणि सहजगत्या 2 धावा या ठिकाणी पूर्ण होताना दिसत आहेत। धावफलक 5 वर। 5 धावा धावफलकावर, 21चं लक्ष आहे, 12 चेंडू 21 धावांची गरज असताना 2-3 चेंडूंवर 5 धावा या ठिकाणी खर्च करताना दिसतोय कल्पेश। कल्पेश जाधव पुन्हा एकदा सज्ज होतोय विश्वासासाठी, फुलटॉस चेंडू फेकून देण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये जाताना दिसतोय चेंडू, 1 बाउन्स ओव्हर दी रोप, सीमारेषा पार, येतोय खडखडीत चौकार। या चौकाराने आता मात्र धावफलक 9 वर जाऊन पोहोचलाय, विजयाच्या दिशेने मार्गक्रम करताना पाहायला मिळतोय बादाने संघ। फुलटॉस चेंडू होता, फक्त दिशा देण्याचं कार्य या ठिकाणी पाहायला मिळतं, एक मोठा गॅप होता 5 लेग आणि स्क्वेअर लेग मध्ये आणि त्या गॅप मधून चेंडू निघून झाला, फरार झाला, 4 धावांसाठी चौकार आला। 9 धावा धावफलकावर। कल्पेश जाधव या सामन्यामध्ये कुठेतरी खराब कामगिरी करताना पाहायला मिळतो, फलंदाजीचा विचार केला तर 4 चेंडूंना सामोरे गेला, फक्त 1च धाव केली आणि या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा खर्च करत असताना कुठल्याही प्रकारचा गडी बाद करण्यात त्याला यश प्राप्त झालेलं नाही। एक अष्टपैलू खेळाडू आहे कल्पेश जाधव, अनुभव आहे पात्र या ठिकाणी, त्याच्या वरचढ देवराज आणि विश्वास खूप चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। परंतु सामना मात्र संपलेला नाही, बादशाही संघ चिकाटीचा संघ आहे, शेवटपर्यंत लढणारा संघ आहे, शेवटपर्यंत झुंज देणारा संघ आहे। कल्पेश जाधव पुन्हा एकदा आणि दिलस्कोप, व्हॉट अ शॉट, तिलक रत्न दिलशानची आठवण करून देणारा हा दिलस्कोप नाव आहे या फटक्याला आणि तोच फटका खेळताना पाहायला मिळाला विश्वास आणि विश्वासच्या बॅट मध्ये आलेला विश्वास पूर्ण फटका, चौकार 4। फार कमी वेळेस असा फटका पाहायला मिळतो, तिलक रत्न दिलशानने हा फटका आणला आणि त्याचा सातत्याने वापर केला जातोय, पण यासाठी खूप मोठी हिंमत असावी लागते हा फटका खेळण्याची जबाबदारीने। आणि आता मात्र चांगला चेंडू, यॉर्कर चेंडू होता, पॉइंट रिजन मध्ये जातो, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला उचलून फेकी होईपर्यंत 1 धाव घेण्याची संधी होती आणि ती 1 धाव सहजगत्या प्राप्त झालेली आहे। दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा झाल्या त्या 14 धावा धावफलकावर, 6 चेंडू आणि 7 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी या ठिकाणी बादाने संघाला। चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये, शेवटपर्यंत कुठलाही संघ हार मानायला तयार नाही, कारण हे ट्रॉफीज हे आयोजन तेवढं देखणं आयोजन पाहायला मिळतंय। खूप महत्त्वाची स्पर्धा 2025 मध्ये
सुरुवातीलाच आयोजित केलेली आणि प्रत्येकाला वाटतंय, प्रत्येकाचं स्वप्न असतंय की 2025 ची सुरुवात ही विजयाने व्हावी आणि त्या विजयाच्या दिशेने कुठलाही संघ मागे हटायला तयार नाही. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. एक शहापूर विभागातील बादशाही संघ तर त्याला 2 हात करताना दिसतो आपला पडगा बेल्ट मधील भादाणे संघ. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. चर्चा होते फलंदाजांमध्ये, चर्चा होते शतरक्षकांमध्ये. कल्पेश जाधव पुन्हा एकदा शतरक्षक सजवताना पाहायला मिळते. स्वतः यष्टिरक्षणाची जबाबदारी स्वीकारत असताना स्ट्राईकवर पाहायला मिळेल तो म्हणजेच ज्याच्या बॅटमधनं दिलस्कूप दिलरत्न दिलशानच्या पद्धतीने मारलेला चौकार, बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळाले. विश्वासच्या बॅटमध्ये तो विश्वास या ठिकाणी पुन्हा एकदा स्ट्राईकवर पाहायला मिळतोय आणि अनुज येतोय गोलंदाजी मार्कवर. 7 धावा रोखायच्या आहेत अनुजला आणि 6 चेंडूमध्ये 7 धावा करायच्या आहेत या ठिकाणी फलंदाज देवराज आणि विश्वासला. अनुज आणि पहिला चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू निघून जातोय. 6 धावांसाठी येतोय षटकार. एका मॅटर मध्ये घुसला होता, आर गुन्ह्यात मोठ्या फसला होता. आर लय लय भोगलाय त्रास, आर लय लय भोगलाय त्रास. बघ असा वकील भेटलाय खास, भाईची बेल झाली पास. असा वकील भेटलाय खास, भाईची बेल झाली पास. थँक्यू डीजे. सामना खुला झालाय. 5 चेंडू 1 धावेची गरज. भादाणे संघ पुढे मार्गक्रम करेल का? 5 चेंडू मध्ये 1 धाव रोखली जाईल का? अनुज बघूया अनुज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. शतरक्षण सजवतोय कल्पेश जाधव. अगदी फलंदाजाच्या अवतीभोवती शतरक्षकांचं कडप पाहायला मिळतंय. 1 धाव रोखण्यासाठी कल्पेश जाधव प्रयत्न करतोय, पराकाष्ठा करतोय सामना वाचवण्याची. अनुज पण प्रयत्न करतोय मात्र दाद देत नाहीत विश्वास. 2 चौकार 1 षटकार 19 वर खेळतोय आणि सामना खल्लास. सहजगत्या हा सामना जिंकलाय भादाणे संघाने. अभिनंदन अभिनंदन भादाणे संघाचं. आणि हार्डलक बादशाही संघ, आपण खूप चांगला खेळ दाखवलात परंतु अपयश पदरी आलंय. निराश होऊ नका मित्रो. नेक्स्ट टुर्नामेंट मध्ये तुमचा चांगला खेळ होईल. तुम्हाला आयोजकांच्या वतीने शुभेच्छा.